नांदूर मधमेश्वर येथे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यजीव प्राणी मोजणीचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करणे, वन्यजीवांची संख्या आणि त्यांची स्थिती समजून घेणे, तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हे होते। मी वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी आपलं सर्वांचं नांदूर मधमेश्वर अभयारण्यामध्ये हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण इथे प्राणी गणनेनिमित्त जमलेलो आहोत। नांदूर मधमेश्वर अभयारण्य जे आहे ते महाराष्ट्रातलं पहिलं रामसर दर्जा प्राप्त असलेलं पाणथळ क्षेत्र आहे। या पाणथळ क्षेत्रावर हजारो किलोमीटरचा प्रवास करून अनेक प्रवासी पक्षी येत असतात। यावर्षी उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या पक्ष्यांची सायटिंग इथं होते। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, विद्यार्थ्यांना आता शाळेला सुट्टी लागलेली आहे, तर मी पालकांना आवाहन करेल की आपण नांदूर मधमेश्वर अभयारण्याला भेट द्या। नाशिक पासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेलं हे अतिशय निसर्गाचं वरदान लाभलेलं क्षेत्र आहे। नाशिकची शान, निसर्गाचं वरदान आणि महाराष्ट्राचा अभिमान। आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन मी तुम्हाला नांदूर मधमेश्वरला येण्याचं आवाहन करतो। धन्यवाद। नमस्कार, मी सारंग नाईक। आज आपण नाशिकला नांदूर मधमेश्वर या ठिकाणी आलो आहे। तर प्राण्यांची गणना करण्यासाठी आज खास यांनी एक पोस्ट टाकली होती, ती आपण बघितली आणि त्याच्यानंतर आम्ही आलोय। आमच्या सोबत आहे सीमाताई आणि इतर काही आमचे नाशिकचे परिवार मित्रमंडळी आहेत। तर खूप छान वाटलं। आता तर आम्ही फक्त आलो आहोत इथे, पण आता याच्या पुढे आमचा खरा प्रवास चालू होणार आहे। रात्रभर आम्ही इथे थांबणार आहोत आणि उद्या सकाळचं जे काय नेचर असेल ते पण मी तुम्हाला दाखवेल। धन्यवाद। नांदूर मधमेश्वर बर्ड सँक्च्युरी हे ठिकाण विविध पक्षी आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे। येथे दरवर्षी अनेक स्थलांतरित पक्षी येतात, त्यामुळे या अभयारण्यात प्राणी मोजणीचे विशेष महत्त्व आहे। बुद्ध पौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी हा उपक्रम राबविणे म्हणजे निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करणे होय। या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील अनेक मित्रमंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाली। विशेष म्हणजे ही मोजणी रात्री करण्यात आली, ज्यामुळे रात्री सक्रिय असणाऱ्या प्राणी व पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली। शांत वातावरणात स्वयंसेवकांनी विविध गटांमध्ये विभागून प्राणी आणि पक्ष्यांची अचूक नोंद केली। या मोजणी दरम्यान अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी आणि जलचर दिसून आले। या अनुभवामुळे सहभागींच्या मनात निसर्गाविषयी अधिक प्रेम आणि जाणीव निर्माण झाली। तसेच वन्यजीवांचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव सर्वांना झाली। एकत्रितपणे केलेल्या या कार्यामुळे केवळ माहिती संकलन झाले नाही, तर समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेशही पोहोचला। नाशिकमधील मित्रमंडळींनी दिलेल्या योगदानामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी ठरला। शेवटी अशा उपक्रमांमुळे निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक घट्ट होते आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण जपण्याची प्रेरणा मिळते। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना नक्की घेऊन जा या निसर्गरम्य परिसरात। नांदूर मधमेश्वर बर्ड सँक्च्युरी येथे मुलांना विविध पक्षी, प्राणी आणि सुंदर जलसंपदा पाहण्याची अनोखी संधी मिळते। शहराच्या गोंगाटापासून दूर असलेले हे ठिकाण मुलांच्या मनाला शांतता देतं आणि त्यांना निसर्गाशी जवळून जोडतं। येथे फिरताना मुलांना पक्षी निरीक्षण, प्राणी ओळख आणि पर्यावरण संवर्धन याबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येतं। अशा सहलीमुळे त्यांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम, जिज्ञासा आणि जबाबदारीची भावना निर्माण होते। म्हणूनच या सुट्ट्यांचा योग्य उपयोग करून कुटुंबासह या सुंदर ठिकाणी भेट द्या आणि अविस्मरणीय आठवणी तयार करा।